दिवसाची सुरुवात जर तुम्हाला चांगली करायची असेल तर असा हा नाचणीपासून बनवलेला नाश्ता तुम्ही नक्की तयार करा। नाचणीपासून बनवलेले पदार्थ रोजच्या जेवणामध्ये असतील तर शरीरसंबंधी असणाऱ्या बऱ्याचशा समस्या कमी होतात। फायबर, कॅल्शियम, आयरन असे खूप सारे घटक याच्यामध्ये असतात, म्हणून खास करून लहान मुलांना नाचणी सत्व हे लवकर चालू करतात। याच नाचणीच्या पिठापासून आज आपण हे 3 पदार्थ तयार करणार आहे। नाचणीचे फुलके, नाचणीपासून बनवलेल्या मौसूद इडल्या आणि कुरकुरीत डोसे। चला तर मग सुरुवात करूया। डोसा बनवण्यासाठी इथे मी 1 वाटीभर नाचणीचं पीठ घेतलेलं आहे। आता 1 वाटी नाचणीचं पीठ जर आपण घेतलं तर त्याच्यासाठी अर्धा वाटी आपल्याला इथं रवा घ्यायचा आहे। रवा तुम्ही छोटा मोठा कोणत्या पण साईजचा घेतला तरी पण चालेल, तर मी इथं बारीक रवा घेतलेला आहे अर्धी वाटी। त्याचबरोबर 1 कप भर मी इथं दह्याचा वापर केलेला आहे। आता दह्याऐवजी तुम्ही पातळ ताक जरी घेतलं तरी पण चालेल, किंवा पाण्यामध्ये हे मिश्रण तुम्ही मिक्स करून घेतलं तरी पण चालेल। पण दह्यामुळे किंवा जे ताक तुम्ही वापराल त्याच्यामुळे हा डोसा आहे तो चवीला छान लागेल, त्याच्यामुळे मी इथं दह्याचा वापर केलेला आहे। तर थोडं थोडं पाणी घालून आपण हे पूर्णपणे पातळ करून घेणार आहे। तर हे पातळ केल्यानंतर पूर्णपणे हे मिश्रण आहे ते मिक्स केल्यानंतर थोड्या वेळासाठी आपण हे बाजूला ठेवून देऊया, कारण ह्याच्यामध्ये जो रवा आहे तो व्यवस्थित फुलला जाईल आणि त्याच्यामुळे हे डोसे आहे ते छान असे तयार होतील। तर थोड्या वेळासाठी आपण हे बाजूला ठेवून देऊया। तोपर्यंत मस्त शेंगदाण्याची चटणी कशी करायची ते पाहूया। याचा वापर न करता शेंगदाण्यापासून आपण ही चटणी तयार करणार आहे, त्याच्यामुळे 1 वाटी भर इथं मी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत। त्याचबरोबर अर्धी वाटी इथे मी भाजकी डाळ घेतलेली आहे। त्याच्यानंतर 4 लसूण पाकळ्या आणि 2 इथं हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। ही मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करून घ्या। त्याचबरोबर 10 ते 12 पानं कढीपत्त्याची घेतलेली आहेत। कढीपत्त्यामुळे ही चटणी आहे ती चवीला छान लागते। त्याच्यानंतर पुदिना घेतलेला आहे थोडा, आणि फ्रेश कोथिंबीर मी मिठाच्या पाण्यातून स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता थोडं पाणी घालून हे आपल्याला व्यवस्थित असं बारीक करून घ्यायचं आहे। तर बारीक करत असताना थोडंसं मीठही घालून घ्या। तर मिश्रण बारीक करताना चटणी बारीक करताना किती तुम्हाला घट्टसर हवे आहे त्या पद्धतीनं पाणी घाला आणि हे व्यवस्थित असं वाटून घ्या। तर ह्याला आता आपल्याला फोडणी द्यायची आहे। तर एका फोडणी पात्रामध्ये 1 चमचाभर मी इथं तेल घेतलेलं आहे। तेल गरम झाले की सगळ्यात अगोदर मोहरी टाकलेली आहे, थोडंसं जिरं घातलेलं आहे, 4 ते 5 कढीपत्त्याची पानं टाकलेली आहेत आणि थोडंसं हिंग टाकलेली आहे। अगदी साध्या सोप्या पद्धतीनं आपण ही चटणी तयार केलेली आहे। जास्तीचे मसाले न घालता अगदी मस्त आपण ही फोडणी देणार आहोत। तर फोडणी दिल्यानंतर मस्त चटणी आपली छान अशी खमंग तयार झालेली आहे। आता बऱ्याच वेळेला काय होतं, ओलं खोबरं आपल्याकडे घरामध्ये नसतं, तर ह्या पद्धतीनं शेंगदाण्याची चटणी तुम्ही नक्की करून पहा। चवीलाही छान लागते आणि झटपटही तयार होते। तर आपलं मिश्रण पण डोश्याचं मिश्रण पण हे तयार झालेलं आहे। रवा चांगला भिजलेला आहे, त्याच्यामुळे हे मिश्रण घट्टसर दिसतंय तुम्हाला। तर ह्याच्यामध्ये परत आपण पातळ करण्यासाठी थोडंसं पाणी घालणार आहे। तर अर्धा कप मी परत ह्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि हे जे आपण डोश्याचं मिश्रण तयार केलेलं आहे ते आपल्याला पातळ करून घ्यायचं आहे। जाडसर मिश्रणाचा तुम्ही जर डोसा घातलात तर डोसा शेकायला जास्त वेळ लागतो, शिवाय तो कुरकुरीत पण होत नाही। तर त्याच्यासाठी हे मिश्रण आहे ते पातळ करणं खूप गरजेचं आहे। त्याप्रमाणे आपल्याला इथं मीठ घालून घ्यायचंय, तर 1 चमचाभर मी इथं मीठ घातलेलं आहे। आता हे परत एकदा मिश्रण आपण हलवून घेऊया। अजिबात आपण इथं इनो सोड्याचा वापर न करता अगदी इन्स्टंट हा नाचणीचा कुरकुरीत डोसा आपण इथं तयार करणार आहोत। तर त्याच्यासाठी गॅसवरती मी तवा ठेवलेला आहे। तवा गरम झाला की त्याला व्यवस्थित असं तेल चोळून घ्यायचं। सगळ्या बाजूनं तेल चोळून झालं की हे तेल आहे ते परत एकदा फडक्याच्या साह्याने आपण किंवा टिश्यू पेपरने पुसून घ्या आणि हा जो डोसा आहे तो तव्यामध्ये टाकताना गॅसचा फ्लेम हा मोठा ठेवायचा। मोठ्या आचेवरतीच आपल्याला हा डोसा आहे तो टाकून घ्यायचा आहे। डोश्याचं मिश्रण तव्यामध्ये टाकताना उंच हाताने टाकून घ्यायचं, म्हणजे डोश्याला चांगली जाळी पडते। आणि ज्या वेळेला डोस्याचं मिश्रण आपण डोसा तव्यामध्ये टाकला की गॅसचा फ्लेम हा मीडियम ठेवायचा, नाहीतर खालून डोसा आहे तो करपला जाईल। मिश्रण तव्यामध्ये टाकताना मात्र गॅसचा फ्लेम हा मोठा ठेवायचा आणि तव्यामध्ये मिश्रण टाकल्यानंतर गॅसचा फ्लेम हा कमी ठेवायचा आणि कमी गॅसवरतीच हा कुरकुरी डोसा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। तर व्यवस्थित तूप लावून घ्यायचं। तर हा डोसा आहे तो अगदी चवीला चांगला लागतो, शिवाय शरीरासाठी पण अतिशय फायदेशीर आहे। तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल किंवा तुम्हाला शुगरचा त्रास असेल तर इतर डाएट करायची गरज नाही, असे हे नाचणीचे पदार्थ बनवून तुम्ही खा। तुम्हाला नाचणीची भाकरी जर आवडत नसेल तर या पद्धतीनं डोसे तुम्ही तयार करून खा, मस्त चवीला लागतात। अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतील। तर हा पहा, अगदी कुरकुरीत डोसा आपला तयार झालेला आहे। दोन्ही बाजूनी तुम्ही नाही शेकवला तरी चालेल, अगदी एका बाजूने शेकवून तुम्ही हा कुरकुरीत डोसा आहे तो तयार करू शकता। तर हे पहा, अगदी एक डोसा आपण तयार केलेला आहे, त्याच पद्धतीनं इतर डोसे पण आपण तयार करणार आहोत। तर मिश्रण ज्या वेळेला तव्यामध्ये टाकतो त्यावेळेला उंच हाताने टाकून घ्यायचं, म्हणजे अशी ही छान अशी जाळी पडते, तुम्ही बघू शकता।
तो आपला छोटा आहे त्याच्यामुळे अगदी छोटे डोसे तयार होत आहेत. तुमच्याकडे जसा तवा असेल अगदी त्या पद्धतीनं तुम्ही डोसे आहेत ते तयार करून घ्या. मस्त कुरकुरीत डोसे आणि अतिशय शरीरासाठी फायदेशीर असणारे हे नाचणीच्या पिठापासून हे तुम्ही अगदी डोसे तयार करू शकता. नाचणीच्या पिठापासून इडली, डोसे खूप सारे पदार्थ तयार होतात. तर या पद्धतीनं हे तुम्ही डोसे तयार करून पहा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आवडली तर एक लाईक आणि नक्की ही रेसिपी आहे ती शेअर करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका साध्या सिंपल रेसिपी बरोबर. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा. त्याच नाचणीच्या पिठापासून आज आपण खूप वेळ मौसूद राहणारे फुलके कसे करायचे ते पाहूया. चला तर मग काही वेळातच तयार होणारे हे फुलके बनवायला लगेच सुरुवात करूया. तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर संगीताज कुकिंग कॉर्नर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बऱ्याच वेळेला नाचणीपासून बनवलेली भाकरी सुरुवातीला तर गरम राहते, पण काही वेळातच ती कडक व्हायला सुरुवात होते. तर पीठ कसलंही असू द्या, जाडसर असू द्या किंवा खूप दिवसाचं असू द्या, आज आपण हे फुलके बनवलेले आहेत ते खूप वेळ मौसूद राहतात आणि अगदी गोल गरगरीत हाताने न थापून हे आपण लाटण्याच्या साह्याने लाटून घेतलेले आहेत. तर हेच नाचणीचे फुलके बनवण्यासाठी मी इथं जवळजवळ 1.5 कप पाणी घेतलं, कडकडीत गरम केलं आणि त्या 1.5 कप पाण्यामध्ये कडकडीत पाण्यामध्ये हे मी 2 वाट्या पीठ इथं टाकलेलं आहे. आता ह्या फुलके आहेत ते मी 3 ते 4 तुम्हाला बनवून दाखवणार आहे. तर कडकडीत पाणी आपल्याला सुरुवातीला गरम करून घ्यायचंय आणि गरम झालेल्या पाण्यामध्येच पीठ आपल्याला व्यवस्थित टाकून चमच्याच्या साह्याने हलवून घ्यायचंय. आता मी इथं जवळजवळ 4 फुलके तुम्हाला बनवून दाखवणार आहे. तर त्याच्यासाठी 1.5 कप पाणी आणि 2 वाट्या इथं मी नाचणीचं पीठ घेतलं होतं. तुम्हाला जर जास्त क्वांटिटीमध्ये बनवायचं असेल तर पिठाचं प्रमाण तुम्ही जास्त ठेवा, पाणी पण त्या पद्धतीनं टाका. मी आता इथं 4 फुलके तुम्हाला बनवून दाखवणार आहे तर त्याच्यासाठी 1.5 कप पाणी इथं घातलं होतं. तर हे पहा जवळजवळ 10 मिनिटं झालेली आहेत. पीठ बऱ्यापैकी कोमट झालेलं आहे. जसं आपल्याला हाताने व्यवस्थित मळता येईल तेवढं कोमट पीठ असेल तर की लगेच आपल्याला हे ताटामध्ये घेऊन व्यवस्थित हे मळून घ्यायचं आहे. मळत असताना जर तुम्हाला थोडंसं पाणी कमी पडत असेल, पिठामध्ये पाणी लागत असेल तर वरून पाणी तुम्ही थंड पाण्याचा इथं नंतर वापर केला तरी पण चालेल, पण आहे त्याच पाण्यामध्ये हे पीठ आहे ते व्यवस्थित भिजलं जातं. मी अजिबात इथं दुसरं पाणी घेतलेलं नाही आहे. अगदी त्याच पाण्यामध्ये 1.5 कप पाण्यामध्येच हे 2 वाटी पीठ आहे ते व्यवस्थित भिजवून घेतले. जेव्हा कोमट असताना पीठ आपण जेव्हा मळतो त्यावेळेला गव्हाच्या पिठासारखंच हे चिकट पीठ असं तयार होतं. तर हे पहा अजिबात पाण्याचा हात मी इथं लावला नव्हता. ह्याच पाण्याने म्हणजे गरम केलेल्या पाण्यामधूनच भिजत ठेवलेल्या पिठाचा गोळा मी तयार केलेला आहे. तर मस्तपैकी तयार होतो आणि ह्याच्यापासून बनवलेले फुलके दिवसभर मौसूद राहतात. तर या पिठापासून 4 छोटे उंडे मी इथं तयार केलेले आहेत. आता ह्याच्यापासून फुलका कसा तयार करायचा ते पाहूया. आता नाचणीचं पीठ म्हणलं की बऱ्याच वेळेला आपण हाताने थापतो, पण मी आज हाताने न थापता हे लाटण्याच्या साह्याने तुम्हाला लाटून दाखवते. जशी गव्हाची चपाती आपण बनवतो अगदी त्याच पद्धतीनं हे नाचणीचं पीठ आहे ते मी इथं लाटलेलं आहे. अगदी पातळ गोल गरगरीत ह्याची भाकरी म्हणजेच फुलका तयार होतो. तर हे पहा मस्त अजिबात आजूबाजूने चिरा जात नाहीत, व्यवस्थित हे लाटायला येतं. तर ह्या पद्धतीनं पीठ तुम्ही भिजवा, तुमचं पीठ आहे ते अजिबात खराब होणार नाही आणि त्याची भाकरी आहे म्हणजे फुलका आहे तो अगदी चपातीसारखा तुम्ही लाटू शकता. मस्त गोल गरगरीत आणि पातळ आपण इथं लाटलेला आहे. आता हा भाजून तुम्हाला दाखवते. गॅसवरती तवा अगोदरच गरम मी करायला ठेवला होता आणि त्याच्यामध्ये अगोदर बेसन पोळी भाजली होती, त्याच्यामुळे हा थोडासा तेलकट आहे आणि त्याच तव्यावरती हा फुलका मी टाकलेला आहे. थोडासा वरच्या बाजूने शेकला की लगेचच आपल्याला हा उलटून घ्यायचा आहे. उलटताना जास्त वेळ लावायचा नाही, काही वेळातच आपल्याला हा उलटून घ्यायचा आहे, नाहीतर तो मग वरून सुकला जातो आणि तो व्यवस्थित भाजल्यासारखा दिसत नाही. तर खालच्या बाजूने पण व्यवस्थित शेकवून घ्यायचा आणि परत आपल्याला उलटा करून छान असा हा फुलका आहे तो तव्यावरतीच फुगवून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता मस्त गोल गरगरीत आणि छान असा जसा आपण गव्हाच्या पिठाचा फुलका तयार करतो किंवा तांदळाचं पीठ आहे ते उकडून जशा त्याच्या भाकरी तयार करतो अगदी त्याच पद्धतीनं हा फुलका आहे तो तयार होतो. खूप वेळ मौसूद राहतो. आता ह्याला तुम्ही बटर तूप तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथं लावा आणि मस्त अगदी टेस्टी हा फुलका छान असा चवीला लागतो. भाकरी बनवणं मग ती तांदळाची असू द्या, नाचणीची असू द्या किंवा गव्हाची असू द्या, बनवायला तर खूप सोपं आहे. जे रोजचं जेवण बनवतात त्यांच्यासाठी खूप सोपं आहे, पण जे क्वचित जेवण बनवतात जे शिकतायत त्यांच्यासाठी ह्या गोष्टी पण बऱ्याचशा अवघड होऊन बसतात. तर खास करून हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे. बनवायला खूप सोपं आहे, फक्त मनापासून करा आणि ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या फॉलो करा. तुमची भाकरी असू द्या, चपाती असू द्या किंवा तांदळाची भाकरी असू द्या अजिबात खराब होणार नाही. या पद्धतीनं तुम्ही नक्की तयार करा. तांदळाच्या पिठाची जी आपण भाकरी तयार करतो ती पण खूप वेळ मौसूद राहते. ती पण याच पद्धतीनं तुम्ही बनवून पहा. मस्त चवीला पण छान लागते, बनवायलाही खूप सोपी जाईल. साठी चांगले असतातच. शिवाय लहान मुलांना
खास करून ह्याचं जे सत्व आहे, नाचणी सत्व आहे, ते अगदी लहानपणापासून चालू करतात, कारण ह्याच्यामध्ये खूप सारे घटक आहेत आणि ते शरीरासाठी अतिशय फायदेशीर आहेत. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा आणि माझ्या रेसिपीज आवडत असतील तर एक लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. दिवसाची सुरुवात जर तुम्हाला चांगली करायची असेल तर असा हा नाचणीपासून बनवलेला नाश्ता तुम्ही नक्की तयार करा. अजिबात ह्याच्यामध्ये आपण इनो सोडा न घालता हे पीठ आहे ते नॅचरल पद्धतीनं फर्मेंट केलेलं आहे. आता हे पीठ फर्मेंट कसं करायचं, ह्याच्यामध्ये आपण अजिबात तांदळाचा वापर केलेला नाही, फक्त नाचणीपासून ह्या इडल्या आहेत त्या आपण मस्त जाळीदार तयार केलेल्या आहेत. छोट्या छोट्या टिप्स सहित मी व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे, त्याच्यामुळे शेवटपर्यंत पहा आणि हा पौष्टिक नाश्ता तुम्ही नक्कीच करून पहा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. नाचणीच्या इडल्या तयार करण्यासाठी नाचणीचं पीठ न वापरता ह्या अख्ख्या नाचणीपासून आपण ह्या इडल्या तयार करणार आहे. तर त्याच्यासाठी 2 वाट्या इथं मी अख्खी नाचणी वापरलेली आहे. आता इडल्या म्हणलं की बऱ्याच वेळेला तांदूळ आपण इथं वापरतो, पण अजिबात आपण इथं तांदळाचा वापर न करता फक्त नाचणीपासून आपण ह्या इडल्या तयार करतोय. त्याच्यामुळे शरीरासाठी पण अतिशय पौष्टिक हा नाश्ता आहे तो तयार होणार आहे. तो 2 वाटी नाचणी घेतल्यानंतर अर्धी वाटी आपण इथं उडदाची डाळ घेतलेली आहे. उडदाची डाळ घेतल्यानंतर जवळजवळ 1 ते 1.5 चमचा इथं मी मेथीदाणा घेतलेला आहे. मेथीदाण्यामुळे इडल्या चवीला चांगल्या लागतातच, शिवाय हे पीठ आहे ते व्यवस्थित असं फर्मेंट होतं. मस्त जाळीदार इडल्या आहेत त्या तयार होतात. तर हे सगळं साहित्य आहे ते 2 ते 3 पाण्यानं स्वच्छ धुवून घेऊया, कारण ही जी नाचणी आहे त्याच्यामध्ये खूप सारा कचरा असतो. तर व्यवस्थित धुवून आपल्याला हे सगळं घ्यायचं आहे. तर आपण फक्त नाचणीपासून हा नाश्ता तयार करतोय. त्याच्यामुळे ज्यांना वजन कमी करायचं आहे किंवा ज्यांना शुगरचा त्रास आहे त्यांच्यासाठी हा नाश्ता आहे तो अतिशय फायदेशीर आहे. कारण नाचणीमध्ये फायबर, कॅल्शियम, आयरनचं प्रमाण असतं, त्याच्यामुळे नाचणीपासून बनवलेले पदार्थ शरीरासाठी अतिशय फायदेशीर असतात. तर व्यवस्थित 2 ते 3 पाण्यानं हे सगळं साहित्य आपण धुवून घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये पाणी घालून जवळजवळ 4 ते 5 तासांसाठी व्यवस्थित आपण भिजून देऊया. 4 ते 5 तासानंतर हे तुम्ही बघू शकता मस्त भिजलेलं आहे. तुमच्याकडे जर वेळ नसेल तर 4 ते 5 तास तुम्ही भिजत ठेवा. तुमच्याकडे वेळ असेल तर हे दिवसभर जर तुम्ही भिजत ठेवलं, संध्याकाळी हे वाटायला घेतलं तरी पण चालेल. तर व्यवस्थित भिजलेलं आहे. आता हे मिक्सरमधून आपण बारीक करून घेऊया. तर मिक्सरमधून बारीक करत असताना नाचणी पटकन बारीक होत नाही, तर 2 ते 3 वेळा व्यवस्थित अगदी थोडं थोडं पाणी घालून हे चांगलं बारीक करून घ्या. तर हे सगळं मिश्रण आहे ते आपण व्यवस्थित बारीक करून घेतलेलं आहे. जास्त पाण्याचा मी इथं वापर केलेला नाही, नाहीतर हे पीठ आहे ते पातळ होईल. तर हे पहा, ह्या पद्धतीनं व्यवस्थित तुम्ही पण बारीक करून घ्या. तर ह्याच्यामध्ये अजिबात आपण इनो सोड्याचा वापर न करता अगदी नॅचरल पद्धतीनं हे पीठ आहे ते फर्मेंट करून घेणार आहे. हे पीठ आंबवण्यासाठी म्हणजेच फर्मेंट करण्यासाठी हे पीठ आहे ते अशा ठिकाणी ठेवा की ज्या ठिकाणी थोडासा उबदारपणा आहे, म्हणजेच किचनमध्ये तुम्ही ठेवू शकता किंवा दिवसाचं जर तुम्ही आंबवण्यासाठी ठेवताय तर हे पीठ आहे ते थोडंसं उन्हामध्ये ठेवा, म्हणजे व्यवस्थित हे पीठ आहे ते फर्मेंट होईल. आता हे पीठ आहे ते गरमीच्या दिवसामध्ये व्यवस्थित फर्मेंट होतं. तुम्हाला झाकून किंवा उबदार ठिकाणी ठेवायची गरज लागत नाही, पण थंडीच्या किंवा पावसाळ्याच्या दिवसांमध्ये हे पीठ आहे ते व्यवस्थित फर्मेंट होत नाही. तर त्याच्यासाठी उबदार ठिकाण शोधा आणि त्या ठिकाणी ठेवा. जर त्याच्यावरती झाकण वगैरे तुम्ही ठेवलं, मोठासा टोप वगैरे ठेवला, तर हे पीठ आहे ते व्यवस्थित फर्मेंट होतं, कारण आतल्या आत ऊब तयार होते. तर तुम्ही बघू शकता रात्रभर हे पीठ मी भिजत ठेवलं होतं आणि दुसऱ्या दिवशी मस्त जाळीदार पीठ आहे ते तयार झालेलं आहे. अजिबात आपण इथं इनो सोड्याचा वापर केलेला नाही, तरी सुद्धा हे मस्त अगदी जाळीदार कापसासारखं पीठ आपलं तयार झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे आपल्याला इथं मीठ घालून घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने हे व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे. तर हे जास्त पण हलवायचं नाही, अगदी हलक्या हाताने हे मीठ आहे ते आपल्याला फक्त मिक्स करून घ्यायचं आहे. आता ह्या पिठापासून तुम्ही खूप सारे पदार्थ तयार करू शकता. इडल्या, डोसे, नाचणीपासून उत्तप्पम किंवा नाचणीचे अप्पे तुम्ही ह्याच्यापासून तयार करू शकता. खूप सारे पदार्थ ह्याच्यापासून तुम्ही बनवू शकता. तर आपण इथं इडल्या तयार करतोय, तर इडली पात्रामध्ये व्यवस्थित आपल्याला इथं तूप किंवा तेल लावून घ्यायचं आहे. आता ह्या इडलीच्या भांड्याऐवजी तुम्ही हे मिश्रण आहे ते एखाद्या वाटीमध्ये किंवा एखाद्या प्लेटमध्ये जरी वाफवायला ठेवलं तरी त्याच्या इडल्या आहेत त्या अगदी वेगळ्या पद्धतीनं अशा मस्त अशा तयार होतील. तर सगळीकडे तूप आपलं लावून झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये थोडं थोडं इडलीचं मिश्रण आहे ते घालून आपण ह्याच्या इडल्या जवळजवळ 10 ते 15 मिनिटासाठी गॅसवरती मीडियम आचेवरती वाफवून घेणार आहे. इडल्या वाफवण्यासाठी इडलीच्या भांड्यामध्ये अगोदरच मी तांब्याभर पाणी घालून व्यवस्थित गरम करून घेतलेलं आहे. आता 10 ते 15 मिनिटासाठी ह्या इडल्या आहेत त्या आपण व्यवस्थित वाफवून घेऊया.
इडल्या वाफवत आहेत तोपर्यंत पटकन चटणी कशी करायची ते आता आपण पाहूया. तर खोबऱ्याची इन्स्टंट चटणी ह्या पद्धतीनं तुम्ही नक्की करून पहा. बनवायला ही अतिशय सोपी आहे. तर मी इथं घेतलेलं आहे सुकं खोबरं अर्धी वाटी. तुमच्याकडे ओलं खोबरं नसेल तर अशा सुक्या खोबऱ्यापासून पण तुम्ही चटणी आहे ती पटकन झटपट बनवू शकता. त्याच्यानंतर फुटाण्याची डाळ घेतलेली आहे अर्धी वाटी, 4 ते 5 लसूण पाकळ्या, 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, कढीपत्त्याची जवळजवळ 9 ते 10 पानं घेतलेली आहेत, त्याच्यामुळे चटणी चवीला छान लागते. त्याच्यानंतर पुदिना घेतलेला आहे जवळजवळ 1 ते 2 चमचा. त्याच्यानंतर फ्रेश कोथिंबीर घेतलेली आहे आणि थोडं थोडं पाणी घालून ही घट्टसर ह्याची पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची आहे. कढीपत्त्यामुळे चवीला चटणीला चव छान येते, त्याच्यामुळे कढीपत्ता तुम्ही आवर्जून घाला. तर हे पहा, मस्त अगदी छान अशी चटणी आपली पटकन तयार झालेली आहे. आता ह्याला थोडीशी फोडणी देऊया. तर त्याच्यासाठी जिरं, मोहरी, कढीपत्ता घातलेला आहे. त्याच्यानंतर ही उडदाची डाळ मी इथं थोडीशी टाकलेली आहे. उडदाच्या डाळीमुळे चटणीला छान टेस्ट येते आणि मस्त सुगंधित चटणी आहे ती तयार होते. तर मस्त फोडणी पण आपली झालेली आहे आणि झटपट आपण इन्स्टंट चटणी बनवलेली आहे. सुक्या खोबऱ्यापासून 10 ते 15 मिनटं झालेली आहेत. आता हा इडल्या आपण ज्या वाफवायला ठेवल्या होत्या त्या पण व्यवस्थित झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकता मस्त जाळीदार इडल्या ह्या तयार झालेल्या आहेत. आता या भांड्यातून बाहेर काढल्यानंतर थोडीशी ह्याची वाफ जाऊन द्यायची आणि ह्या इडल्या चमच्याच्या किंवा सुरीच्या साह्याने तुम्ही काढून घेऊ शकता. अजिबात खाली चिकटत नाहीत, व्यवस्थित अगदी छान अशा इडल्या आहेत त्या तयार होतात. तर तुम्ही बघू शकता मस्त जाळीदार इडली आपली ही तयार झालेली आहे. अजिबात आपण इथं इनो सोड्याचा वापर केलेला नाही, तरीसुद्धा मस्त जाळीदार ह्या इडल्या तयार होतात. अजिबात आपण इथं तांदूळ घातलेला नाही, त्याच्यामुळे ह्या नाचणीपासून फक्त बनवलेल्या इडल्या आहेत. त्याच्यामुळे ज्यांना शुगरचा त्रास आहे किंवा ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठी हा अतिशय फायदेशीर नाश्ता आहे. तर या पद्धतीनं तुम्ही ह्या इडल्या नक्की करून पहा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा.